निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काय ग काय झालं? अहो त्या साधू बैराग्याने तो अंगार दिला तो कसला? कसला म्हणजे? अगं देवाचंच आहे की. अहो यांचं काय सांगता येत नाही. त्या अंगारात काय तंत्र मंत्र करून दिलं असेल म्हणजे? अगं देवाची माणसं होती ती. आपलं वाईट कशाला करतात? हा? अहो तो अंगारा कसला? राख आहे ती. या इकडं. स्मशानातली राख असली तर? तुझं आपलं काय बी. चल. अगं अगं काय केली? ए अगं काय केलंस हे? हा सांडलं सगळं. जे म्हणाला तेच झालं. त्या स्त्रीने विभूती फेकून दिली. त्यांना भोगू द्या त्यांच्या कर्माची फळं. परंतु तिचा पती शिवभक्त आहे. आपल्याला त्याला पर्यायाने तिला वाचवायला जावंच लागेल. त्या स्त्रीला कल्पनाच नाही की तिच्या पुढे कोणतं संकट उभं आहे. अगं 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 या वाटेने नका जायला. का म्हणून? अगं त्या साधू बुवानी सांगितलंय ना मग या वाटेने जा म्हणून. पण इथनं आपल्याला जवळ पडल. अगं पण त्या साधू बुवाने सांगितलंय म्हणजे काहीतरी कारण असेल ना मग. अहो त्यांचं काय ऐकतं एवढं? इथलं आपल्याला ठाव की त्यासनी ठाव? या याला काहीतरी वेगळंच वाटतंय. त्या साधू बुवांनी भरवलं नवं डोक्यात म्हणून तसं वाटतंय. हा म्हणजे त्या साधू बुवाने सांगितल्याप्रमाणे जायचंच नाही ना मग. नाही मी सांगते ना तसंच जायचं. हे तू काय ऐकणार नाहीस. गुरुवर, तुम्हाला काही जाणवलं का? होय, ते ज्या वाटेने जाणार होते त्या वाटेवर ब्रह्मराक्षस आहे. त्या ब्रह्मराक्षसाचा त्यांना त्रास नको व्हायला असं वाटलं. गुरुवर, क्षमा असावी, परंतु त्यांना जी विभूती दिली त्याचं महत्व त्यांना कळायला हवं. आपण त्यांना योग्य काय वाट आहे ती सांगितली. आता त्याचा ते काय करतात हा त्यांचा प्रश्न. आपण लोकांच्या भल्याचा विचार करतो, परंतु त्यांचं भलं कशात आहे हे त्यांना समजणं महत्वाचं आहे.
आपण आपलं कार्य करत जायचं. शेवटी ज्याचं त्याचं प्रार्थना. गुरुवर, आपण सांगितलेलं त्या मनुष्याला समजणं याकरता त्याचं प्राक्तन महत्वाचं आहे का? अर्थात, परंतु त्यासाठीही पात्रता लागते. अन्यथा एखाद्या गळक्या पात्रासारखी स्थिती होते. गुरुवर, मला एक शंका आहे. मी विचारली तर आपण रागावणार नाही ना? निसंकुशपणे विचार गोरक्ष. गुरुवर, मगाशी जे जोडपं गेलं त्यातल्या स्त्रीची कोणती भक्ती श्रद्धा नाही, तरीही आपण तिला विभूती का दिली? मला दिसत होतं गोरक्ष की तिची भक्ती नाही, परंतु तिचं पर्यायाने तिच्या पतीचं ह्या घनदाट अरण्यातून रक्षण व्हावं म्हणून मी त्याला ती विभूती दिली. श्री मच्छिंद्रनाथांनी दिलेली विभूती किती दिव्य आहे हे त्यांना ठाऊक नाही. आपण त्यांच्या कल्याणासाठीच करतो आहोत, परंतु प्रत्येक वेळी त्यांना ते समजेलच असं नाही. अनुभूती आल्याशिवाय मनुष्याला त्याचं महत्व पटत नाही. कानिफा, हा वाटेत जो दिसतो आहे तो ब्रह्म राक्षस आहे, जो येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरूंना त्रास देतो आहे. त्याला समजून मुक्त करणे हे आवश्यक आहे. परंतु मनुष्याचा जसा स्वभाव असतो तसा त्याचाही स्वभाव आहे आणि तो दुसऱ्याला क्लेश देतो, त्यातच त्याला आनंद मिळतो. अनेक वाटसरू त्याच्यामुळे त्रस्त झाले आहे. नाथांना याच वाटेवरून जायला भाग पडले पाहिजे. आता यांना कळेल की ते एकटे नाहीत, मीही आहे इथे. बरेच दिवस झाले कोणी आलं नव्हतं इकडे, आता आलेच आहेत. मला शरीर मिळेल आणि मी त्यांच्या शरीरात प्रवेश करेल. हा तर हिचा नवरा दिसतोय, त्याच्या शरीरात नको जायला. महादेवाचा भक्त आहे, मला शिक्षा व्हायची. हिच्याच शरीरात गेलेलं बरं. तो बघा ना, तिकडे बघा. तो बघा तिकडे उभा आहे. कुठं कोण आहे? तुम्हाला दिसत नाही का? अगं, काय कोण आहे? मला तर काही दिसत नाही. तो बघा तिकडे. झाडावर कोणीच नाही. असं कसं नाही दिसत आहे? तिकडेच तर आहे. हीच ती वेळ तिच्या शरीरात प्रवेश करण्याची. कुणी पण नाही तिथं.
तुझ्या नंदीचा घोट घेतल्याशिवाय सोडणार नाही मी तिला. तुला काय झालं आता? माझ्या जागेतून चाललायस आणि रिकाम्या हाताने चाललायस. आदेश 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 आलं निरंजन निरंजन निरंजन. तू कशाला आलास इथे? सोड त्याला. नाही सोडणार. आता समोर ये माझ्या. मला मुक्ती द्या, मला वाचवा नाथ. हा ब्रह्मराक्षस आहे, याला मुक्त करावं लागेल. मला मुक्ती द्या. तू आतापर्यंत अनेकांना छळलं आहे, अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली. मी जन्म मृत्यूच्या मध्ये अडकलो आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे नाथ, मी तुम्हाला शरण आलो आहे. आता तरी परमेश्वराला शरण जाण्याचे महत्व समजले का? होय ऋषीवर. त्या परमेश्वराची अनेक रूपं आहेत, कुणालाही शरण जा. भक्तीने, ज्ञानाने, ध्यानाने नतमस्तक झालं की तो काळजी घेतो, मार्ग दाखवतो. मी ईश्वराचे अस्तित्वच नाकारले आणि त्याचाच परिणाम की मनुष्य जन्मानंतर मी ब्रह्मराक्षस झालो. ही नाथांची लीला आहे. तुला मुक्त करण्यासाठीच ही लीला घडली. आता चिंता नसावी. आशीर्वाद आहे.
अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. माझ्याकडून चूक झाली. माझा भरोसा नव्हता तुमच्यावर. महाराज तरी मी सांगत होतो हिला का ऐक म्हणून या वाटानं नग जायला. मला शिक्षा करा पाहिजे तर मी चुकले, मान्य करते. ह्यानंतर श्री महादेवांची भक्ती करा. भूत, पिशाच्य आणि असे सगळे त्यांच्याच अधिपत्याखाली येतात. साक्षात श्री महादेवांची कृपा असेल तर असे कुठलेही त्रास होणार नाहीत. होय महाराज. नवऱ्याची पुण्याई म्हणून वाचलीस. नाथांचे आशीर्वाद घ्या. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप निहरती चराचरात. दुम दुम तो शुभम भवतो. दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी या आता. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. पाया पडतो महाराज. शुभम भवतो. इकडे कुठं चाललाय? इथून पुढे पश्चिम दिशेला. अहो इथूनच माघारी जावा. का रे बाबा? अहो बळी बाबा आहे पुढे वनात. कोण बळी बाबा? तू मासनी ठाऊ नाही? आम्हाला कसं माहित असणार? आम्ही या भागातून पहिल्यांदाच जात आहोत. अहो तो बळी बाबा त्याच्या वाटेतून जो जातोय त्याचा बळी घेतोय. असं असेल तर जायलाच हवं. अहो उगाच स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालताय? कोण बळीबाबा आहेत ते तरी पाहता येईल. अहो तुमच्याकडे तर धन बी नसेल, मग तर तो तुमचा जीवच घेईल.
कोणीही यावं आणि नाथांना हात लावावा एवढं सोपं नाही ते. हे बघा, मी आता सांगायचं काम केलं. चुकून माकून जे तिकडे जातात त्यांचा तर तो जीवच घेतो. तू सांगितलंस ते उत्तम केलंस, काळजी करू नकोस. बरं, येतो मी. चला, आज माणसांचे बळी घेणारा भेटेल. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो